सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनपा स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी स्थायी समिती सभागृह महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे पार पडली आहे। या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे। स्थायी समिती सभापती पदासाठी एकूण 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकेश चव्हाण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे। नवीन सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन केले। यावेळी महापौर हिमगौरी आहेरडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानीताई फरांदे, महाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपा गटनेते श्याम बडवते, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्यांनी व नगर सचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभापती मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करून सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। माघार घेण्याची वेळ आता संपली असं जाहीर करण्यात येतं। 11:22 मिनिटांनी माघार घेण्याची वेळ संपली। उमेदवारी आज माघार घेण्यासाठी 15 मिनिटाची वेळ देण्यात आली होती। त्या 15 मिनिटची वेळमध्ये शहाणे मुकेश दिलीप यांनी आपलं नामनिर्देशन अर्ज माघार घेतलेला आहे। त्या माघारीवर कुठल्या प्रकारची ऑब्जेक्शन नसल्यामुळे त्यांची माघारची अर्ज स्वीकारण्यात आलेली आहे। आता एकमेव कॅन्डिडेट आपल्याकडे आहे। त्यांच्या उमेदवारी अर्ज आपले जो 2007 नियम 6(1) अंतर्गत उमेदवारी अर्ज माघारीनंतर सभापती स्थायी समिती पदाच्या निवडणुकीसाठी सानप मच्छिंद्र बाळासाहेब या एकमेव उमेदवार अर्ज शिल्लक राहिलेली त्याला सभापती स्थायी समिती या पदाचे बिनविरोध निवड झालेली असं जाहीर करण्यात येत आहे। श्री सानप मच्छिंद्र बाळासाहेब यांना निवड झाली असं जाहीर करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।